वेलकम टू द प्रो कोड. आज आपण शिकणार आहोत ASP.NET कोर 3.1 MVC. म्हणजे बेसिकली आपण यामध्ये काय बनवतो ते त्याचा इंट्रोडक्शन बेसिकली काय असतं काय नाहीये. तर तर इंट्रोडक्शन ASP.NET कोर तर काय आहे तर आपण वाचूया पहिलं. नाव डेज एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट ओपन सोर्स क्रॉस प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट. म्हणजे आता तुम्ही डेव्हलपरचा विषय तुम्ही बोलायला लागलात ना, तर लोकांना कसं डेव्हलपरला कसं ओपन सोर्स पाहिजे. म्हणजे लोक त्यात काही एक्स्ट्रा म्हणजे असं खर्च नको. क्रॉस प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट पाहिजे म्हणजे मल्टिपल प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचा विंडोज वरती पण चाललं पाहिजे, मॅक वरती पण चाललं पाहिजे, लिनक्स वरती पण चाललं पाहिजे असं आहे. ओपन सोर्स म्हणजे नॉर्मली फ्री असतं. कोणी पण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. जसं की तुमचं लिनक्स हे ओपन सोर्स आहे तसं. त्याच्यामध्ये .NET कोर ही इज अ फ्री ओपन सोर्स अँड क्रॉस प्लॅटफॉर्म फ्रेमवर्क. हा मायक्रोसॉफ्टने बनवलेला एक आहे .NET फ्रेमवर्क जो आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओपन सोर्स आहे. तुम्ही कॉन्ट्रीब्यूट कसं याची गिट रिपॉझिटरी तुम्हाला इथे भेटेल, तुम्हाला गिटअपमध्ये भेटेल तुम्हाला. मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि अजून एक आहे की मायक्रोसॉफ्ट लॉन्च इट्स फर्स्ट .NET फ्रेमवर्क इन द इयर 2000 विथ इट्स फर्स्ट .NET फ्रेमवर्क 1.0. म्हणजे काय ह्याच्यात काय सांगलं बेसिकली हिस्ट्री सांगली की .NET फ्रेमवर्कची सुरुवात कधी झाली 2000 मध्ये झाली आहे. बेसिकली त्याचा पहिला होता .NET फ्रेमवर्क. .NET फ्रेमवर्क हा फक्त विंडोज प्लॅटफॉर्मवरती चालत होता, ओपन सोर्स नाही. म्हणजे असं समजलं की मायक्रोसॉफ्टचे सर्व सॉफ्टवेअर किंवा डेव्हलपमेंट टूल हे विंडोजसाठीच कॉम्पॅक्टेबल असतात किंवा विंडोज सोबतच जास्त चालतात. पण हे रिव्होल्यूशन केलं मायक्रोसॉफ्टने, रिव्होल्यूशन केलं, नवीन काढलं. आणि तो आता इन द इयर 2016 Microsoft has come up with a new revolution, Microsoft .NET Core 1.0. म्हणजे या 2016 पासून सुरुवात झाली ASP.NET कोरची, म्हणजे .NET कोरची बेसिकली. द ASP.NET कोर इज अ न्यू ओपन सोर्स अँड क्रॉस प्लॅटफॉर्म फ्रेमवर्क. म्हणजे काही थोडक्यात सांगायचं झालं तर ASP.NEट कोर हा क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, ओपन सोर्स आहे. थोडक्यात आपण बघूया त्यांच्या साईटवरती ते काय सांगतात. तर मी जातो त्यांच्या साईटवरती. की ऑफिशियल ह्याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल की तुम्हाला समजेल नक्की काय आहे, तुम्ही वाचून घ्यायचं काय असेल ते. मी पण तुम्हाला थोडक्यात सांगायचं काम करतो. व्हॉट इज ASP.NET कोर? The ASP.NET Core is an open source version of ASP.NET that runs on Windows, Linux, Mac OS and Docker. Docker हे पण एक आहे कंटेंट बेस हे आहे, कंटेंट बेस होस्टिंगचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती तुम्ही डॉकर म्हणून असतं. आता ASP.NET कोड ह्यांनी पण खालती बघा सांगितलं. ASP.NET इज अ पॉप्युलर वेब डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. हा एक नॉर्मली फ्रेमवर्क आहे, जसं की तुमचे रिएक्ट फ्रेमवर्क असतात, अँग्युलर फ्रेमवर्क असतात. तसंच हा मायक्रोसॉफ्टने प्रोव्हाइड केलेला ASP.NET को फ्रेमवर्क. ASP.NEट हा बिल्ड बिल्डिंग वेब ॲप ऑन द .NET प्लॅटफॉर्म. आणि ASP.NET कोड इज वरती सांगितले 30 लाईन आहे. ओपन सोर्स व्हर्जन ऑफ ASP.NET दॅट रन ऑफ मॅक OS ते सेम. कोर वॉज रिलीज आपण जसं तिथे वाचलं इन 2016 इज अ रिडिझाईन ऑफ अर्ली विंडोज ओनली व्हर्जन ऑफ ASP.NET. म्हणजे पहिला आपण ASP.NET वापरायचो म्हणजे वेब फॉर्म वापरायचो ना, तेच ते आता क्रॉस प्लॅटफॉर्म झाले. .NET कोरचा सपोर्टने आपण हे क्रॉस प्लॅटफॉर्म झाले. आणि आता आपण परफॉर्मन्स पाहिला तर फोकस आहे ह्याचा. परफॉर्मन्स इज अ की फोकस ऑन ASP.NET. इट फास्टर दॅन अदर पॉप्युलर फ्रेमवर्क असं त्यांचं म्हणणं आहे. टेक इम्पॉवर बेंचमार्कचं पुढे वापरलं तर आता हे पुन्हा सांगितलं ओपन सोर्स आहे. लाईक दॅट रेस्ट ऑफ .NET आणि ASP.NET इज ओपन सोर्स ऑन गिटअप. गिटअप मगाशी तुम्हाला सांगितलं की गिटअपवरती ओपन सोर्स आहे. तुम्हाला ह्याची मी लिंक तुम्हाला खाली जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही कोड ह्याच्यात कोणता कॉन्ट्रीब्यूट करू शकता. हे अक्रॉस किती जणांचं कॉन्ट्रीब्यूट आहे. हां, आणि हा एक काय क्रॉस प्लॅटफॉर्म सांगतात की विंडोजवरती चालणार, लिनक्सवरती, मॅकओएसवरती, डोकरवरती सर्व ठिकाणी टाकणार. द व्हिज्युअल स्टुडिओ फॅमिली इज अ प्रोडक्ट हॅज टूल्स बिल्डिंग. म्हणजे काय आपण नॉर्मल याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. म्हणजे असं नाही की हा फक्त व्हिज्युअल स्टुडिओवरती चालणार किंवा व्हिज्युअल स्टुडिओवरती चालणार नाही. आता ह्याच्यामध्ये कमांड लाईन पण हे आलेलं आहे. कमांड लाईन हे पण आलेलं आहे. कमांड लाईन टूल्स पण अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही कमांडने पण तुम्ही याला ऑपरेट करू शकता. पण आपण या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की व्हिज्युअल स्टुडिओने कसं आपण म्हणजे याचा आपले व्हिज्युअल स्टुडिओने वापरणार आहोत. You can build your own ASP.NET version from source code, but most of production
ASP ॲप्स नीड टू सपोर्ट व्हर्जन ऑफ ओन प्लॅटफॉर्म. तर आता ह्याचं काय आहे, की हा मायक्रोसॉफ्ट सपोर्ट करतो. मायक्रोसॉफ्ट करतो ह्याचा एक की पॉइंट आहे. बेनिफिट आहे, की हा आपण ह्याचे बेनिफिट आपण जर काउंट करायला गेलं, की हा एक आहे ओपन सोर्स आहे, क्रॉस प्लॅटफॉर्म आहे आणि सपोर्टेड बाय मायक्रोसॉफ्ट आहे. बाकीचे ते .NETचे सर्व सपोर्ट भेटतच याला. म्हणजे तुमचं बाकीचे तुम्हाला टॅक्स पिक्स आणि ह्याच्यामध्ये आपण खूप काही आणि हा MVCने सपोर्ट करतो. तर तुम्हाला MVC बघायचं असेल सांगतो तुम्हाला. MVC आर्किटेक्चर इन ASP.NET कोर. हे पण आपण शिकणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ASP.NET कोड MVC अ डिझाइन पॅटर्न ऑफ अचिव्हिंग अ क्लीन सेपरेशन कन्सिस्टन्स. म्हणजे आपण आपल्या म्हणजे सेपरेट म्हणजे मॉडेल MVCचा फुल फॉर्म ॲक्चुअली तुम्हाला सांगायचं तर मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. मॉडेल व्ह्यू कंट्रोलर काय असतं किंवा पुढे बघणारच आहोत. मॉडेल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, तर मॉडेल म्हणजे का तुमचा डेटा. नॉर्मली डेटा काय असतो किंवा हां, इथं सांगितलं त्यांनी आता बघा. MVC is a design pattern used to decouple युजर इंटरफेस. युजर इंटरफेस म्हणजे आपण व्ह्यू त्याला नॉर्मल व्ह्यू म्हटलेलं आहे. डेटाला मॉडेल म्हटलेलं आहे आणि ॲप्लिकेशन लॉजिकला कंट्रोलर बोललेलं आहे. आणि दिस पॅटर्न इज अचीव टू सेपरेट कन्सर्न. युजिंग MVC पॅटर्न ऑफ फॉर वेबसाईट रिक्वेस्ट आर राउटेड थ्रू अ कंट्रोलर. म्हणजे ह्याचे नॉर्मली आपल्याला सिंपल होतं. नॉर्मल सांगायचं थोडक्यात सांगायचं झालं ते 3 फोल्डर असतात. मॉडेलचा फोल्डर असतो, व्ह्यूचा फोल्डर असतो, कंट्रोलरचा फोल्डर असतो. म्हणजे मॉडेलमध्ये आपण कसं डेटाबेसची कनेक्ट केलं तर डेटाचे आयडी असतात किंवा नेम असतो. तुमचं बेसिक तुम्हाला सांगायचं झालं तर मग डेटाबेसमध्ये रजिस्ट्रेशन टेबल आहे आपल्याला. रजिस्ट्रेशन टेबलमध्ये काय असतात, एक आयडी असतो, आयडी, नेम, तुमचा एज असं हे डेटा टाइप्स किंवा डेटा, नॉर्मल डेटा. व्ह्यू म्हणजे तुमचा इंटरफेस जो युजर पाहतो किंवा फॉर्म बघतो किंवा हे बघतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही बेसिकली छोटी केली आहे. आपण ही वाढवत जाणार आहोत. तो स्टार्टिंगपासून शिकवणारच आहे. ही साईड ओपन लोड होऊ द्या. तो पण आपण पुढे जाऊया. MVC विथ ASP.NET हे आपण आता पाहिलं. हा मॉडेल्स अँड डेटा. मॉडेल्स अँड डेटामध्ये क्रिएट अ क्लीन मॉडेल क्लासेस. मॉडेल हे एक नॉर्मली क्लासेस असतात. याच्यात बेसिक जास्त काही नाही. मॉडेलमध्ये हे मॉडेलमध्ये काय असतं, हे पर्सन आयडी म्हणजे नॉर्मली काय आहे, गेट आणि प्रॉपर्टी आपण शिकला सी शॉपमध्ये प्रॉपर्टी शिकला असाल तर तुम्हाला खूप इझी होईल. की एक नॉर्मली हे क्लासेस असतात. मॉडेल्समध्ये एक क्लास आहे, तो एक फोल्डर आहे. फोल्डरच्या आतमध्ये क्लास असतो की हा पर्सन नावाचा क्लास. हा एक म्हणजे पर्सन नावाचा मॉडेल झाला. त्याच्यात म्हणजे डेटा असतो. डेटा पर्सन आयडी, नेम, फोन नंबर, ईमेल जसं आपण टेबलमध्ये सेव्ह करतो सेम तसंच असतं. आता कंट्रोलमध्ये आपण लॉजिक लावतो. ही पण CSS फाईल आहे म्हणजे क्लास फाईलच आहे. पॅरेंट क्लास आहे, पॅरेंट क्लास म्हणजे कंट्रोल म्हणजे आपण बेस क्लास पॅरेंट क्लास शिकला असाल तर आहे. त्याचा पॅरेंट क्लास कंट्रोलर आहे बेस ह्याच्यावर. आम्ही ह्याच्यामध्ये आपण बिझनेस लॉजिक लावतो. म्हणजे सेव्ह कसं करायचं किंवा काय झालं पाहिजे, व्ह्यू कसं दाखवायचा. हां, व्ह्यू म्हणजे आपण नॉर्मली आपलं HTML व्ह्यू म्हणजे आपण ह्याच्यामध्ये व्ह्यू हा विथ अ रेझर इंजिन सुरू करणार आहोत. रेझर सिंटॅक्स प्रोव्हाइड सिंपल अँड क्लीन लाईट वेट. तुम्हाला रेझर पण शिकवतो. तुम्हाला बेसिक ह्यासाठी प्री रिक्वेस्ट म्हटलं तर तुम्हाला बेसिक पाहिजे. तुम्हाला सी शार्प थोडंफार माहिती पाहिजे. HTML, जावास्क्रिप्ट, CSS माहिती पाहिजे. बूटस्ट्रॅप तुम्हाला माहीत असेल तर इझी पडेल, कारण की हे बूटस्ट्रॅप जास्त यूज करतो. बूटस्ट्रॅपने आपल्याला इंटरफेस डिझाइन करायला खूप सोपं पडतं. त्यासाठी आपण अजून एक वापरणार आहोत की SQL तुम्हाला आलं पाहिजे आणि आपण व्हिज्युअल स्टुडिओ करू. आता व्हिज्युअल स्टुडिओमध्ये आपण व्हिज्युअल स्टुडिओमध्ये गेलात तर आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओचं बेस्ट इन क्लास स्टुडिओ फॉर आपलं तुम्हाला ह्याच्यावरती तुम्हाला ह्याचा डाउनलोडचं पण प्रोसेस पण आपण ह्यासाठी काय करणार, व्हिज्युअल स्टुडिओ कम्युनिटी वापरणार आहोत 2019. आणि हा बघा, हा मी नॉर्मल थोडक्यासाठी बनवलेली साईट आहे. त्याच्यामुळे काही नाही आहे. नॉर्मल हा पेज आहे, स्टार्टिंगचा बनवायचा अजून आपल्याला. तर मग आता तुम्हाला रजिस्ट्रेशन सांगितलं. जसं की हा नेम, हा याला म्हणतात व्ह्यू. हा व्ह्यूचा पार्ट झाला. मेल, फिमेल आणि हे सिलेक्ट, कन्फर्म हे व्ह्यूचा पार्ट झाला. आणि जर तुम्हाला आणि आपण ह्यामध्ये कसं होस्टिंग पर्यंत पूर्ण होस्टिंग पण पाहणार आहोत. होस्टिंग कसे करायचे. एक फ्री होस्टिंग आहे 6 महिने 6 नाही 60 डेजची फ्री होस्टिंग आहे. ती पण तुम्हाला दाखवतो नवीन अकाउंटसाठी. असं नाही की डबल नवीन अकाउंटसाठी फ्री होस्टिंग. आपण एंडिंगला ते पाहणार आहोत. एक सिंपल एक पॅटर्न वाईज जाणार की स्टार्टिंगला छोट्या-छोट्या गोष्टी ऐकणार आहोत की डेटा टाइप्स काय आहेत किंवा कसं डेटा फ्लो करतो किंवा डेटा
आपण छोट्या-छोट्या गोष्टी ना, की मॉडेल काय असतं, व्ह्यू काय असतं, कंट्रोलर काय असतं आणि प्रत्येक गोष्टी आपण इम्प्लिमेंट करून एक पूर्ण एक बेसिक वेबसाईट बनवणार आहोत आणि ते होस्टिंग करणार आहोत. असं आहे थोडक्यात हा माझा आपला प्लॅन आहे. आपण ह्यासाठी आपण करणार आहोत व्हिज्युअल स्टुडिओ कोड. व्हिज्युअल स्टुडिओ यूज करणं सॉरी कोड नाही व्हिज्युअल स्टुडिओ. व्हिज्युअल स्टुडिओ कोडचं पण हे डाउनलोड करा. ह्याच्यामध्ये पण याचा आपण कमांड लाईन नाही करणार. कमांड लाईन टूल्स यूज नाही करणार. आपण डायरेक्ट आयडी यूज करणार. आयडी हा एन्व्हायर्नमेंट डेव्हलपमेंट टूल असतो. खूप म्हणजे ईझी पडतो आपल्याला डेव्हलपमेंट आणि फास्ट ईझी होतं. फास्ट डेव्हलपमेंट होतं आणि तुम्हाला याची मी लिंक देईन की तुम्हाला कुठे-कुठे काय-काय भेटेल तुम्हाला. म्हणजे ह्याची पण लिंक म्हणजे तुम्हाला पाहून की